मित्रांनो, आज आपण बघणार आहोत फंडामेंटल अनालिसिसचे बेसिक्स. तर आपण पहिल्या 2 व्हिडिओमध्ये बघितलं फॉरेक्सचे बेसिक्स आणि चार्ट पॅटर्न बघितले. पण तुम्ही कधी पाहिले का एक न्यूज अनाउन्समेंटमुळे प्राइस अचानक जोरात मूव्ह होते? हे सगळं फंडामेंटल अनालिसिसमुळे होतं. आज आपण शिकूयात इकॉनॉमिक्स कॅलेंडर काय असतं, ती कोणते न्यूज इव्हेंट सगळ्यात जास्त मॅटर करतात आणि न्यूजमुळे करन्सी प्राइसमध्ये काय इम्पॅक्ट पडतो. चला तर मग सुरू करूयात. आपला पहिला पॉईंट आहे इकॉनॉमिक कॅलेंडर. आपण इकॉनॉमिक कॅलेंडर एकदा उघडून दाखवतो तुम्हाला. जायचं आणि गुगलमध्ये जायचं, फॉरेक्स फॅक्टरी म्हणून टाकायचं. फॉरेक्स फॅक्टरीमध्ये इथं बघा कॅलेंडर दिसेल. आज कोणते इव्हेंट आहेत ते सगळे दाखवले. इकॉनॉमिक कॅलेंडर एक शेड्यूल आहे ज्याच्यामध्ये दुनियेतील इम्पॉर्टंट इकॉनॉमिक इव्हेंट आणि अनाउन्समेंटचे डेट आणि टाईम असतात. जसं की रेट डिसिजन, एम्प्लॉय डेट, GDP रिपोर्ट. ट्रेडर्स याला बघूनच पहिलंच ओळखतात की मार्केटमध्ये किती व्हॉलेटिलिटी येणार आहे. इकॉनॉमिक कॅलेंडर मध्ये काय बघायचं? रोज सकाळी त्या दिवशीचं कॅलेंडर बघा की त्या दिवशी कोणते इम्पॉर्टंट इव्हेंट आहे. प्रत्येक इव्हेंटच्या पुढे इम्पॅक्ट लेवल दिसते, हाय, मीडियम, लो. इकडे बघा, आता हे येलो आहे, हे रेड आहे, हे ग्रे आहे. हे इम्पॅक्ट लेवल आहे. येलो म्हणजे मीडियम इम्पॅक्ट, ग्रे म्हणजे लो इम्पॅक्ट आणि रेड म्हणजे हाय इम्पॅक्ट. आता 11 तारखेला न्यूज आहे 10 वाजताची, 10 AM ची. कॅश रेटबाबत RBI रेट स्टेटमेंट, RBI पास प्रेस कॉन्फरन्स, अशा न्यूज आहेत. उद्या मार्केटमध्ये चांगली मूव्ह येऊ शकते. पुढचा आहे हाय इम्पॅक्ट इव्हेंटच्या टायमाला जे बिगिनर्स लोक आहेत त्यांनी जनरली ट्रेड्स अवॉइड करायचे आणि इव्हेंटच्या टाइमला करन्सी आणि प्रिव्हियस फॉरकास्ट व्हॅल्यू ध्यान देऊन बघा. म्हणजे ती व्हॅल्यू आहे ती तुम्ही व्हॅल्यू ती चांगली बघा. आपला दुसरा पॉईंट आहे इम्पॉर्टंट न्यूज इव्हेंट. NFP म्हणजे काय? नॉन फ्रॉम पेरोल्स. NFP एक US एम्प्लॉयमेंट रिपोर्ट आहे. दर महिन्याच्या फर्स्ट फ्रायडेला रिलीज होते. हे सगळं US मध्ये किती जॉब्स क्रिएट झाल्या हे USD साठी जास्त व्हॉलेटिलिटी क्रिएट करतात. हा सगळ्यात मोठ्या इव्हेंट मधला एक इव्हेंट आहे ज्या दिवशी सगळ्यात जास्त व्हॉलेटिलिटी क्रिएट होते. आता आपण पुढचा पॉईंट आहे आपला इंटरेस्ट रेट डिसिजन. जे सेंट्रल बँक जसं की US फेडरल रिझर्व्ह असेल, युरोपियन सेंट्रल बँक असेल, पेरियडिकली इंटरेस्ट रेट डिसाईड करतात. जेव्हा इंटरेस्ट रेट वाढतात तेव्हा जनरली US करन्सीची व्हॅल्यू स्ट्रेंथमध्ये वाढ होते आणि जेव्हा रेट पडतात त्यामुळे करन्सी वीक होते. असं आहे. त्यातले 3 पॉईंट आहेत. फेडरल रिझर्व्ह म्हणजे FED ही USD साठी. दुसरा आहे युरोपियन सेंट्रल बँक, ती असते ECB, त्याला ECB म्हणतात, ही युरोसाठी असते. आणि बँक ऑफ इंग्लंड ही BOE ही GBP साठी असते. आता आपण GDP म्हणजे काय? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. GDP कोणत्या कंट्रीची ओव्हरऑल इकॉनॉमिक ग्रोथला मेजर करते. जर GDP एक्सपेक्टेड पेक्षा बेटर येते तर US कंट्रीचा करन्सी जनरली स्ट्रेंथ होते. आपला पुढचा पॉईंट आहे इन्फ्लेशन रिपोर्ट. CPI म्हणजे काय? कन्झ्युमर प्राइस इंडेक्स. इन्फ्लेशनला मेजर करायचं. हाय इन्फ्लेशनमध्ये सेंट्रल बँक इंटरेस्ट रेट वाढवू शकतो जो करन्सीला इफेक्ट करू शकतो. पॉईंट आपला तिसरा आहे न्यूजचा प्राइसवर इम्पॅक्ट आणि स्ट्रॅटेजी. त्यामध्ये पहिला पॉईंट ॲक्च्युअली डेट बेसपेक्षा चांगलं आहे ते करन्सी जनरली स्ट्रेंथ असते. कधी बाय द रुमर
आणि सेल द न्यूज पण होतं, म्हणजे एक्सपेक्टेशनच्या वरती प्राइस मूव्ह करते. जेव्हा आपली न्यूज येते तेव्हा आपल्याला वाटतं प्राइस ह्या लेवलला जाईल, पण त्यापेक्षाही आपण न विचार करता ती प्राइस डबल होऊन जाते. न्यूजच्या नंतर व्हॉलॅटिलिटी सगळ्यात जास्त होते. न्यूज नंतर बेसिकली काय होतं, न्यूज नंतर इन्फ्लेशन वाढते आणि व्हॉलॅटिलिटी जास्त वाढते. जे बिगिनर्स लोक आहेत त्यांनी त्या व्हॉलॅटिलिटीमध्ये ट्रेड घेऊ नका. कारण की काय होतं, आपण जर ट्रेड घेतला, जर आपल्या साईडने जर ट्रेड गेला नाही, तर ते आपलं अकाउंट ब्लो होऊ शकतं. तो आपला पुढचा मेन पॉईंट आहे बिगिनरसाठी न्यूज ट्रेडिंग स्ट्रॅटेजी. हाय इम्पॅक्ट न्यूजमध्ये एक्झॅक्ट टाइमवर नवीन ट्रेड अवॉइड करा, कारण स्प्रेड आणि व्हॉलॅटिलिटी दोन्ही जास्त असते. दुसरं आहे, जर आधीपासून तुम्ही ट्रेडमध्ये असताल तर न्यूजच्या आधी तुम्ही रिस्क कमी करा. तिसरं आहे, न्यूजच्या 15 किंवा 30 मिनिटाच्या नंतर मार्केट थोडं स्टेबल होतं, तेव्हा तुम्ही एंट्री घेऊ शकता. चौथा आहे, इकॉनॉमिकल कॅलेंडरला डेली बघत जा. म्हणजे तुम्ही जर रोज ह्या इकॉनॉमिकल कॅलेंडरला बघितलं तर तुम्हाला कळून जाईल कोणती न्यूज कधी येणार आहे, हा इम्पॅक्ट कधी आहे. रोजचं शेड्यूल इथे असतं. US मार्केटचं, फॉरेक्स मार्केटचं. इथं सगळे रेट्स दिलेले असतात. पूर्णपणे सांगितलेलं असतं कधी काय होणार आहे. कोणती न्यूज शेड्यूल आधीपासून असते ती. त्या दिवशी मीटिंग असते किंवा एम्प्लॉय डेट असते, कॅश रेट असते, बँक होल्डिंग्स असतात, करन्सी अकाउंट असतात. पूर्णपणे या कॅलेंडरमध्ये दिलेलं असतं, सगळी माहिती असते. ती बघत जा रोजच्या रोज आणि मग तुम्ही त्या हिशोबाने त्या टाईमला तुम्ही ट्रेड घेऊ शकता. तर मित्रांनो, आज आपण शिकलो इकॉनॉमिकल कॅलेंडर काय आहे, कोणत्या न्यूजचा जास्त इम्पॅक्ट पडतो. जसं की NFP, इंटरेस्ट रेट, GDP आणि CPI आणि यांच्या प्राईसवर किती इम्पॅक्ट पडतो. आत्तापर्यंत आपण 3 व्हिडिओमध्ये बेसिक टेक्निकल ॲनालिसिस, फंडामेंटल ॲनालिसिस कव्हर केलंय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रिस्क मॅनेजमेंट कसं करायचं, ट्रेडचं रिस्क कसं ठेवायचं, काय ठेवायचं, रिस्क मॅनेजमेंट बघणार आहोत आणि स्टॉप लॉस, प्रिव्हियस सिझरिंग आणि रिस्क रिवॉर्ड रेशो कसं कॅल्क्युलेट करायचं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणता न्यूज इव्हेंट फॉलो करता. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.